लक्झरी फ्लॅट घ्यावा की अफोर्डेबल, हा क्वेश्चन आजकाल जवळपास प्रत्येक बायाच्या माइंडमध्ये चालू आहे. आणि खरं सांगायचं तर हा डिसिजन छोटा नाहीये, कारण इथे लाखोंचा नाही करोडोंचा गेम असतो. म्हणून आज मी तुम्हाला याविषयी सांगते, लक्झरी वर्सेस अफोर्डेबल खरंच काय फायदेशीर आहे. सगळ्यात आधी लक्झरी प्रॉपर्टी बद्दल बोलू. लक्झरी म्हणजे काय? मोठं घर, प्रीमियम लोकेशन, हाय एंड एम्युनिटीज जसं क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम, सिक्युरिटी, म्हणजे एकदम कम्प्लीट लाईफस्टाईल. आता याचे फायदे बघा. जर तुम्ही प्राईम लोकेशन मध्ये लक्झरी प्रॉपर्टी घेतली तर फ्युचरमध्ये अप्रिशिएशन खूप चांगला मिळू शकतो. आणि ऑनेस्टली बोलायचं तर लक्झरी घरात राहण्याची फीलच वेगळी असते. पण सगळं परफेक्ट नसतं. लक्झरी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठा लागतो, म्हणजे लोन, EMI पण हेवी असतो. आणि रिसेल लगेच होत नाही, कारण बायर सेगमेंट लिमिटेड असतं. म्हणजेच रिस्क आणि पैसा दोन्ही जास्त. आता अफोर्डेबल प्रॉपर्टीकडे वळू. अफोर्डेबल म्हणजे सिंपल बजेट फ्रेंडली होम, जिथे तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एंट्री करू शकता. याचे फायदे काय? सगळ्यात मोठा फायदा, डिमांड खूप जास्त असते, म्हणूनच रेंटला पटकन जातं. आणि रिसेल पण कम्पॅरेटिव्हली इझी असतो, म्हणजे लिक्विडिटी स्ट्रॉंग असते आणि रिस्क पण कमी असतो. पण इथे पण काही लिमिटेशन्स आहेत. ॲप्रिशिएशन लक्झरी इतका फास्ट नसतो आणि अम्युनिटीज लिमिटेड असतात, म्हणजे लाईफस्टाईल बेसिक राहतो. आता मेन क्वेश्चन, तुम्ही काय चूज करायचं? तर आन्सर खूप सिंपल आहे. जर तुमचं गोल लाईफस्टाईल आहे, तुम्हाला प्रीमियम लिव्हिंग पाहिजे आणि तुमचं बजेट स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही लक्झरी प्रॉपर्टी चूज करू शकता. पण जर तुमचं गोल सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, रेग्युलर रेंटल इन्कम हवा आहे आणि कमी रिस्क मध्ये ग्रो करायचं आहे, तर अफोर्डेबल प्रॉपर्टी बेस्ट आहे. आणि शेवटी एक इम्पॉर्टंट गोष्ट, लोक काय घेतात हे बघून डिसिजन घेऊ नका. तुमचा गोल काय आहे, तुमचं बजेट काय आहे हे बघूनच डिसिजन घ्या. कारण बेस्ट प्रॉपर्टी ती नाही जी एक्सपेन्सिव्ह आहे, बेस्ट प्रॉपर्टी ती आहे जी तुमच्या फ्युचरला फिट बसते. धन्यवाद.